नमस्कार मित्रांनो, कोकणचो रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्लॉगमध्ये आपण येऊन पोचलो होतो तारामुंबरी आणि मिठमुंबरीला जोडणाऱ्या ब्रिजवर, जिथून आपल्याला दिर्बा देवीच्या आगमनासाठी बांधलेला नौका सेतू दिसत होता. असे म्हणतात की 12 वर्षानंतर दिर्बा देवी आपल्या भावाला भेटायला म्हणजे कुणकोबाला भेटायला कुणकेश्वरला जाते आणि तिची पायवाट ही याच जागेतून गेलेली आहे. म्हणून जो बांधलेला ब्रिज आहे तिथून न जाता ती तिच्या मार्गाने या नौका सेतूद्वारे आगमन करते. मित्रांनो, आपण चालतोय नौका सेतूवर आणि अजब बघू शकता तुम्ही, खाली पूर्ण नदी आहे, म्हणजे आपली खाडी आहे आणि ही खूप खोल आहे खाडी. जवळपास 10-12 फूट ही खोल असणार आहे खाली आणि त्याच्यावर हे सर्व लावलेलं आहे. म्हणजे हा तुम्ही ब्रिज बघू शकता, नौका सेतू कसा बांधलेला, हे फळ्या टाकलेल्या आहेत. या सर्व बोट एकमेकांना बांधून सर्व केलेले आहे आणि सजावट बघू शकता तुम्ही, आजूबाजूला पताके वगैरे लावलेले आहेत आणि इथून इलेक्ट्रिसिटी पण पास केलेले जे तुम्ही बघू शकता. तिकडे बल्ब वगैरे आता पेटतात, ते तुम्ही जर बघितलं ते बल्ब चालू आहे आणि अंधारामध्ये म्हणजे रात्रीच्या टायमाला जी रोषणाई तुम्हाला दिसेल एक नंबर असेल ती. तर आपण रात्री सुद्धा ट्राय करू इकडे यायचं जर टाइम मिळाला तर, पण सध्या तरी तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. अशी आख्यायिका आहे की मुघलांच्या काळात देवदेवतांची विटंबना करण्यात यायची. त्यापासून वाचवण्यासाठी गावातील मानकऱ्यांनी दिर्बा देवीला तारामुंबरीच्या खाडीमध्ये ती परत मिळू शकेल अशा पद्धतीने तिला पाण्यात सोडले. नंतर दिर्बा देवीच्या स्थानी भावई देवी बसवली गेली. काही काळाने तारामुंबरीच्या खवळे समाजाला दिर्बा देवी त्यांच्या जाळ्यामध्ये सापडली आणि तिकडच्याच गावातील मानकऱ्याच्या स्वप्नात येऊन दिर्बा देवीने आपली जागा जामसंडे येथे आहे असे सांगितले. मग पुढे दिर्बा देवीची स्थापना जामसंडे येथे भावई देवीच्या स्थानी करण्यात आली आणि भावई देवीची स्थापना दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली. सुरुवातीला दिर्बा देवी मानाच्या एका बोटीतून ही खाडी पार करत असे आणि बाकीचे भाविक दुसऱ्या बोटीतून ही खाडी पार करून दिर्बा देवीचे दर्शन घेत असत. पण सर्व भक्तांना आणि सर्व बोटींना दिर्बा देवीच्या पाऊल वाटेचे दर्शन व्हावे यासाठी हा नौका सेतू तयार केला गेला. देवीच्या दर्शनासाठी एक एक बोट सजवली गेलेली आहे. प्रत्येक बोटमध्ये आपल्याला सुंदर अशा रांगोळ्या बघायला मिळतील आणि दिर्बा देवी जेव्हा परतते या नौका सेतूवरून तेव्हा शेंगटीच्या जेवणाचे भोजन सर्वांना दिले जाते. पताक्यांनी सजवलेले बोट आणि हा सर्व थाट पाहून आपल्याला कळते की आपण किती नशीबवान आहोत की आपल्याला हा सोहळा बघायला मिळाला. मला आपली पिढी खरंच खूप नशीबवान वाटते, कारण प्रयागराज सारखा सोहळा जो 144 वर्षांनी येतो तो पाहायला मिळाला. म्हणजे पुढचा सोहळा पाहण्यासाठी जवळपास 3-4 पिढ्या तरी आपल्याला पार कराव्या लागतील. तर इथून ती खाली उतरणार आणि तिथून मग ती पुढे जाऊन त्या रोडला निघून आपला जो मिठमुंबरी बीच आहे तिथून मग ती जाणार कुणकोबाच्या दर्शनासाठी. सर्व फ्लॅग बघू शकता. श्री दिर्बा देवी रामेश्वर देवस्थान, श्री विठ्ठल रखुमाई तारामुंबरी. ही जी आपली समोर दिसते ही तारामुंबरी. हा तारामुंबरी आणि मिठमुंबरीला जोडणारा ब्रिज जो सरळ जातो देवगडकडे महाराष्ट्रात. आणि हा आपला मिठमुंबरी बीच जो आपण प्रत्येक व्लॉगमध्ये बघतो. तर बघू शकता, म्हणजे ही जी किमया आहे किंवा हे जे धाडस आहे श्रद्धेपोटी, म्हणजे नवलच आहे. असा सेतू बांधणे होडींच्या सहारे, म्हणजे आपण काय बोलू शकतो. कोकणामध्ये अशा गोष्टी खूप तुम्हाला बघायला मिळतील. आणि दिर्बा देवी 12 वर्षानंतर कुणकोबाच्या भेटीसाठी येत असते. तर दर 12 वर्षानंतर हा जो नौका सेतू आहे हा बांधला जातो.
मित्रांनो, ही जी जाळी दिसते ना, याच्या आतमध्ये कासवाची अंडी आहेत. इथे जे गावकरी होते त्यांनी सांगितलं की कासव इकडे येऊन अंडी देऊन गेला होता, तर त्यांनी या बाजूला जाळं करून ठेवलं, जेणेकरून इकडे कोणतं जास्त जोर नको पडायला आणि खालची अंडी तुटायला नको म्हणून. जवळपास 2 महिन्यानंतर इथून कासव बाहेर पडतील कदाचित. जवळपास किती अंडी असेल रे तरी? अंडी किती आहेत? अंडी किती आहेत ते माहित नाही, पण 52 दिवसानंतर. 52 दिवस कोण बोलले? 2 महिने लागतात. 2 महिन्यानंतर बाहेर पडतील. दिरबा देवीच्या आगमनाची वेळ झाली होती. ती आपल्या तारामुंबरीच्या भावाला म्हणजे खवळे गणपतीला भेटून निघत होती आणि सर्व भाविक तिची वाट पाहत होते. हा सुखद अनुभव आम्ही मीठमुंबरीच्या सूर्यास्ताच्या वेळी घेत होतो. गर्दीमुळे दिरबा देवी नौका सेतू पार करतानाचा व्हिडिओ आला नाही, पण थोड्या वेळाने गर्दी कमी झाल्यावर आम्हाला दिरबा देवीचे दर्शन मिळाले. आता आपण देवीची पुढची वाटचाल पाहूया. सर्व भाविक देवीच्या मार्गाने हळूहळू पुढे जाऊन दर्शन घेत होते. भाविकांसाठी एका विशिष्ट ठिकाणी पाण्याच्या बॉटलची सुद्धा सोय करण्यात आलेली होती, जेणेकरून त्यांना थोडासा विश्राम मिळावा. आपण आता चाललो आहोत कुणकेश्वराच्या मंदिराकडे. आता तुम्ही विचार करत असाल, महाशिवरात्र आणि एवढी कमी गर्दी. तर असं झालं की मीठमुंबरी गावातील जे विहार आहे त्याच्या निधीसाठी आम्ही दरवर्षी पार्किंगची व्यवस्था करतो आणि एक श्रमदान म्हणून आम्ही तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी कार्यरत असतो. त्यातून मिळणारा पैसा हा विहाराच्या निधीमध्ये दिला जातो. तर तिथे आपला सर्व वेळ दिला गेला आणि कुणकेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी आलो. खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीच्या दिवशी पावला एवढी सुद्धा जागा नव्हती. जे हे सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहताय ते दाखवता सुद्धा आले नसते. निसर्गाची देण लाभलेल्या आपल्या कुणकेश्वराच्या समुद्राचा किनारा आपण पाहू शकता. थोडंसं वाईट याचं वाटलं की इथे साफसफाईची काळजी एवढी घेताना दिसली गेली नाही. समुद्रामधून सर्व कचरा बाहेर येताना आपल्याला दिसत होता. भाविकांना हीच विनंती आहे की तुम्ही या, दर्शन घ्या आणि आमचं कोकण आणि आमची निसर्ग सौंदर्यता ही जपून ठेवण्याची कृपा करा. जे तुम्ही इथे स्टॉल पाहताय ते कोणतेच महाराष्ट्रीयन नव्हते. कदाचित आपली लोक असती तर एवढा कचरा होऊ दिला नसता. तर जागा भाड्याने देताना सुद्धा काही निर्बंध कोकणकरांनी लावावे हीच विनंती करतो, जेणेकरून आपला कोकण सुंदर आणि निरोगी राहील. दुसऱ्या दिवशी भल्या संध्याकाळी 5 वाजता आपण निघालो आपल्या जिगजीचे व्हिडिओ शूट करायला. आणि नंतर आपण पाहतोय तो हा देवगड भाटीचा मासळी बाजार. एकदम फ्रेश आणि ताजा मावळा.